सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभामधील उमेदवारीच्या मुद्द्यावरून सध्या महायुती आणि महाविकास आघाडी हे दोन्हीही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. महायुतीतून भाजपाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात असतील असे वाटत असतानाच त्यांच्या उमेदवारीपुढे गेल्या निवडणुकीत त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामुळे आव्हान निर्माण झाले आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनीही भाजपाकडून उमेदवारीचा दावा केला असल्यामुळे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर की धैर्यशील मोहिते पाटील हा पेच भाजपच्या पक्षश्रेष्ठींपुढे पडलेला आहे. दरम्यान माढ्याची जागा महायुतीतून भाजप लढविणार असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने या जागेवर दावा केलेला आहे. अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्याची जागा ही आम्हाला मिळाली पाहिजे, ती आम्ही लढविणार अशी मागणी केल्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमधून माढ्याच्या जागेसाठीची स्पर्धा अधिक वाढल्याचे दिसून येत आहे. भाजपच्या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर की धैर्यशील मोहिते पाटील ही निवड करताना त्यांच्यापुढे मोठा आव्हान निर्माण झाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. कारण या दोन्ही उमेदवारांपैकी एकाला जरी डावलले तरी त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो याची जाणीव असल्याने सध्या तरी भाजपकडून काहीसा अवधी येथील जागा घोषित करण्यास घेतला जात आहे असे सध्या दिसून येत आहे. एकूणच भाजप सध्या माढ्याच्या जागेवरून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सहजपणे जाणवत आहे. सोबतच नाईक निंबाळकर की मोहिते पाटील की दोघांनाही नाराजी नको म्हणून तिसरा पर्याय भाजपकडून निवडला जाणार असेही चर्चा रंगलेला असून त्यामधून पंढरपूरचे प्रशांत परिचारक यांचेही नाव चर्चेत येऊ लागले आहे. दुसरीकडे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचेही नाव आता भाजपकडून पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. याशिवाय करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप आणि नुकताच भाजपमध्ये ज्यांनी प्रवेश केला अशा रश्मिताई बागल यांचीही नावे चर्चेत येऊ लागली आहेत. एकूणच सध्या महायुतीतील भाजपकडून माढ्याबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतली गेल्याने उमेदवारांच्या नावांची यादी आता वाढतच चालल्याचे सहजपणे लक्षात येत आहे. सोबतच येथील जागेबाबत अनपेक्षितपणे धक्कातंत्राचा अवलंब जर झाला तर येथील उमेदवारी नेमकी कोणाला मिळणार याविषयी सांगणे काहीसे अवघड होऊन बसले आहे. सध्या तरी भाजपाचा विचार करता विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, धैर्यशील मोहिते पाटील, प्रशांतराव परिचारक, जयवंतराव जगताप, रश्मिताई बागल सोबतच मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची नावे चर्चेत आलेली दिसून येत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचा विचार केला तर येथील जागा शरदचंद्र पवार गटाकडून निवडली जाणार हे निश्चितपणे वाटत आहे. मात्र त्यांनीही अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नसून महायुतीतून कोणता उमेदवार असेल त्यावरच महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार गटाकडून आपला उमेदवार जाहीर केला जाईल असेच काहीसे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. उद्योजक अभयसिंह जगताप यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी केलेली असून शरदचंद्र पवार गटाकडून ते इच्छुक असल्याचे जाणवलेले आहे. मात्र त्यांना उमेदवारी दिली जाते असे वाटत असतानाच आता पुन्हा शरद पवार हे माढ्याबाबत नेमकी कोणती भूमिका घेणार यावर खूप काही अवलंबून राहणार आहे. कारण पवार यांच्या दृष्टीने बारामती लोकसभा मतदारसंघाप्रमाणेच माढा लोकसभा मतदारसंघ असल्याचे लक्षात येत आहे. सोबतच माढ्याची जागा काही समीकरणे जर जुळवून आणली तर पुन्हा एकदा आपल्या ताब्यात येईल हा विश्वास शरदचंद्र पवार गटाला आहे हेही स्पष्टपणे दिसून येत आहे. दरम्यान त्या गटाकडून अभयसिंह जगताप यांनी जोरदारपणे तयारी केलेली असतानाच आता रासपचे प्रमुख महादेव जानकर यांना पाठबळ देऊन
त्यांना महाविकास आघाडीतून माढ्याची जागा लढायला लावायची आणि त्यांना च्या विजयामध्ये वाटा उचलायचा अशी काहीशी रणनीती महाविकास आघाडीतून आखली जात असल्याचे चर्चा सध्या सुरू झालेली आहे. एकूणच महाविकास आघाडीतून आता अभयसिंह जगताप सोबतच महादेव जानकर यांची नावे चर्चेत आली आहेत. एकूणच येथील जागेबाबत महायुती अथवा महाविकास आघाडी अशा दोन्हीकडून धक्कातंत्र देत नवीनच उमेदवार जाहीर होतील काय अशी ही शक्यता आता निर्माण झालेली आहे. मात्र दोन्हीही बाजू वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून पुढील बाजूचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर त्यानुसार विचार करून उमेदवार जाहीर करण्याच्या बेतात असल्याचे जाणवत आहे. म्हणूनच वेट अँड वॉचची ही जी खेळी आहे ती किती दिवस लांबणीवर जाणार हे पाहणे ही उत्सुकतेचे ठरणार आहे. सध्या तरी जसजसा काळ जाईल तसतसं माढा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या किंवा चर्चा होणाऱ्या उमेदवारांची संख्या आता वाढतच चाललेली असून महायुती महाविकास आघाडी यांच्याकडून अधिकृतपणे ज्यावेळी उमेदवाराची घोषणा होईल त्याचवेळी या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे हे मात्र नक्की.